परिषद आपल्या सगळ्यांना बोलवलंय, आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल पहिले आपले आभार व्यक्त करतो. 13 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे हे कार्यक्रम होणार आहेत. आणि यामध्ये 13 तारखेपासून जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये जे विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे, त्या आयोजनामध्ये राष्ट्रपुरुष जे आहेत त्यांच्या पुतळ्याला वंदन करणं, 14 तारखेला ज्या दिवशी अखंड भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानची निर्मिती झाली, त्यावेळेला ज्या भारताच्या म्हणजे जे एकत्र भारताला त्यातल्या नागरिकांना जे दुःख झालं, त्याला ज्या पीडा झाल्या, त्याची जी विभाजन विभाषिका आहे त्याबाबत लोकांपर्यंत जागृती निर्माण करण्याचा एक कार्यक्रम आहे. तिरंगा रॅली आहे. ती तिरंगा रॅली ही प्रत्येक मंडळाची वेगळी आहे आणि या प्रत्येक मंडळाच्या रॅलीमध्ये खूप मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार आहेत. आणि 15 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे सगळीकडे जो आपण झेंडावंदनाचा कार्यक्रम करतो, तो झेंडावंदनाचा कार्यक्रम होईल. हे करत असताना प्रत्येक मंडळामध्ये 1000 तिरंगे हे सर्व घरांमध्ये वाटले जातील. त्यांना त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण केली जाईल. आपल्या तिरंगाविषयी असणारा अभिमान, आपलं असणारं प्रेम हे त्यानिमित्ताने व्यक्त करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी जनजागृती, राष्ट्रप्रेम याच्यासाठी हे जे आयोजन आहे या भव्य दिव्य कार्यक्रमाचं, हे यासाठी भारतीय जनता पार्टीने केलं आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा कार्यक्रम आपण लोकांपर्यंत पोचवावा, जेणेकरून या राष्ट्रप्रेमाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने लोक उपस्थित राहतील. एक सामाजिक संस्थेने या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे. त्या पत्रकार परिषदेला मला पण बोलवलं होतं, मी तिथे होतो. त्यामुळे तिरंगाची रॅली जे काढतील त्यांचं स्वागत आहे ना. तिरंगा आपल्या सगळ्यांचा आहे. तिरंगा रॅली कोणीही काढली तरी त्याच्यातनं जे राष्ट्रप्रेम आहे हाच त्याच्या मागचा हेतू आहे. त्याच्यात कोणी सहभागी झालं तरी त्याच्यामध्ये आनंद वाटण्याचाच त्याच्यामध्ये आनंदच आहे. हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या, हा काही फक्त इथे होणारा कार्यक्रम नाही, हा पूर्ण महाराष्ट्रात होणारा कार्यक्रम, प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणारा कार्यक्रम आहे. हा काही फक्त कल्याण जिल्ह्यात कार्यक्रम आहे असा काही विषय नाही. त्याच्यामुळे तिरंगा रॅली अजून मला तर असं वाटतं की अनेकांनी तिरंगा रॅली काढली पाहिजे, जेणेकरून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचलं पाहिजे. प्रत्येक युवकाच्या हातामध्ये तिरंगा दिसला पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट आहे. सन्माननीय या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, श्रीकांत फाउंडेशन आणि डोंबिवलीतील तमाम सर्व सामाजिक संस्था असतील, सामाजिक मंडळं असतील, मग त्याच्यात साहित्यिक असतील, कलाकार असतील, नाट्यप्रेमी असतील, सर्वच सामाजिक संस्था. आणि या डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमचे पै लायब्ररीचे सन्माननीय संस्थापक पै सर यांच्या माध्यमातून आणि सर्व संस्थेच्या माध्यमातून या 45-50 ज्या डोंबिवलीमध्ये संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या तिरंगा रॅलीचा एकच उद्देश आहे की आपल्याला अनेक प्रकारचे संदेश या माध्यमातून द्यायचं आहे. जसं आपला तिरंगा देशाची शान आहे, आणबाण शान आहे, त्याचप्रमाणे अजूनही त्याचा दर्जा उंचावावा याप्रमाणे आपण एक जागतिक त्याचं नाव व्हावं याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणे ही तिरंगा रॅली काढत आहोत. त्याच्यात अनेक शाळा भाग घेणार आहेत, कॉलेजेस भाग घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात ती रॅली आपण काढणार आहोत. आपण जागतिक रेकॉर्ड साठी आपण सर्वजण डोंबिवलीकर मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आमच्या संपूर्ण बैठका चालू आहेत. परवा दिवशी एक बैठक झाली, काल एक बैठक झाली, कारण आपल्याकडे दिवस कमी असल्यामुळे आपण आज तातडीची जी
आज पत्रकार परिषद घेतली की एक लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे की बाबा डोंबिवलीमध्ये आपण एक तिरंगा रॅली मोठ्या प्रमाणात काढतोय आणि त्यामुळे आज आपण पै सरांच्या अध्यक्षतेखाली आपण घेतलेली आहे. अजून पण आपण 12 तारखेला एक प्रेस बैठक घेणार आहोत. तिथे तुम्हाला सर्व त्याची माहिती सविस्तर माहिती दिली जाईल की ती संस्था आहेत, कुठल्या कुठल्या शालेने भाग घेतलेला आहे, कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, असं संपूर्ण तुम्हाला आढावा 12 तारखेला दिला जाईल. जी राजेश कदम साहेबांनी सांगितलं की इथे राजकीय काही नाही, एक आपण देशप्रेमी सर्वजण याच्यात समाविष्ट व्हावे अशी मोठ्या प्रमाणात इच्छा आहे आणि सर्वांनी सामील व्हावं असं मी जाहीर आवाहन करतो. तर याच्यामध्ये अजून कुठले नेते वगैरे येणार आहेत का? आणि आपले मित्र पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील, सर्वच या रॅलीमध्ये सर्वच पक्षाची लोक भाग घेतील. मग त्याच्यात मंत्री महोदय असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सर्वच पक्षाचे नेते याच्यात सामील होणार आहेत. कारण हा आपल्या देशाचं शान आहे, झेंडा तिरंगा हा देशाचा आहे. याच्यात काही पक्षविक्ष काहीच नाही. फक्त डोंबिवलीकर आम्ही, जसं ताई मगाशी म्हणाला की कुठे आम्हाला डोंबिवलीचं नाव नसेल, पण डोंबिवलीला नाव करण्याचं काम आम्ही करतोय सर्वजण. जसे आमचं गुढीपाडवाचा सण असेल, हा जगात गेलेला नाव, आणि मग हा तिरंगा रॅलीचंही जगात नाव जावं अशी सर्व डोंबिवलीकरांची भावना असेल आणि त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.